समाजसेवेचा बुरखा पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेल्या बच्चू कडू यांच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे। बच्चू कडू यांनी कुठे कसा बंगला बांधलाय, कसा हवा महल बांधलाय, कसे कारखाने बांधलेत या संदर्भात तायडे यांनी गंभीर आरोप केलेत आणि बच्चू कडूंच्या हवा महालाची चौकशी करा असं पत्रच तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। बंगला, त्याच्या जवळची एक हवेली, त्याच्या जवळचा कारखाना आणि शेततळ ही सगळी प्रॉपर्टी आहे शेतकऱ्यांसाठी लढा पुकारणाऱ्या बच्चू कडू यांची। अमरावतीच्या परतवाडा चांदूर बाजार रोडवर पूर्णा नदीकाठचा हा परिसर, इथल्या कुरळ पूर्णामधला 72 एकरचा हा परिसर आणि या 72 एकर मध्ये आहे बच्चू कडू यांचा बंगला, फार्म हाऊस, प्रहार जनशक्ती पक्षाचं कार्यालय, फळबागेची शेती, गारमेंट कारखाना, मिक्सर प्लांट, स्विमिंग पूल, शाळा आणि शेततळ हे सगळं बच्चू कडूंच्या मालकीचं आहे। या विरोधात बच्चू कडूंच्या विरोधात मैदानात उतरलेले भाजपचे आमदार प्रवीण तायडे। प्रवीण तायडेंनीच अचलपूर मतदारसंघातून हॅट्रिक केलेल्या बच्चू कडूंचा पराभव केला। प्रवीण तायडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रात तायडेंनी बच्चू कडूंच्या हवा महलाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। तायडे पत्रात म्हणतात, समाजसेवेचा बुरखा पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेला बच्चू कडू यांच्या हवा महलाची उच्चस्तरीय चौकशी करा। गरीब जनतेच्या जमिनी अल्पदरात लाटून कडू यांनी परतवाडा चांदूर बाजार रोडवर 72 एकरच्या जागेत स्वतःचं निवासस्थान, फार्म हाऊस, विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या। बच्चू कडू हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते। त्या काळात त्यांनी राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून करोडोंचा निधी या परिसरात वापरलाय। गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया यांच्याकडून खंडणी गोळा करून हा हवा महाल उभारण्यात आलाय। हाच हवा महाल ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात यावी। म्हणजे बच्चू कडूंच्या घरावर मी पाहिलेल्या बेलोऱ्यात की ताडपत्री होती समोरच्या भागावर। आज ताडपत्री कुठे गेली? म्हणजे ताडपत्री राहू नये मी म्हणत नाही, परंतु इथे नवीन बंगला उभारणे, स्विमिंग टँक या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्या कुठून काय आल्या, कशा आल्या? आणि अजून बाहेर पुणे असो, संभाजीनगर नागपूर असो की मुंबईत असो, ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आल्या पाहिजे। कोणाकोणाच्या नावाने आहेत त्यांच्या सुद्धा चौकशी झाल्या पाहिजे। प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत सुद्धा गंभीर आरोप केलाय। कडूंच्या आंदोलनात समाज विघातक शक्ती असल्याचा तायडे यांचा आरोप आहे। त्यांच्या नावानी आहे त्यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे। एका शेतकरी आंदोलनाच्या नावावर, एक अंध अपंगांच्या नावावर पटसंख्या काही गोष्टी जास्ती दाखवून काही आंदोलन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा प्रकार झाला आहे का, याच्या सुद्धा खोलात जाणं आवश्यक आहे। तायडेंनी केलेले सगळे आरोप कडूंनी फेटाळून लावलेत। सरकारनं खुशाल फार्म हाऊसची चौकशी करावी असं आव्हान कडूंनी दिलंय। ते छत्रपतीवर झाले, महात्मा फुल्यांवर झाले, बाबासाहेबांवर झाले, प्रभू रामचंद्रावर झाले, त्याचा विचार करायचा नसते। ते त्यांचं काम आहे। त्यांनी असे लोक असले पाहिजे, कारण त्यांनी असं केलं तर उलट आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतं। त्याच्यानं ते काही आम्ही त्याच्यानं फार मनावर घेणारी बाब नाही आहे। माझं काय म्हणणं आहे, दूध का दूध पाणी तुमचं सरकार आहे, फार ईडी पीडी सगळी चौकशी लावा। बच्चू कडूचं सगळं एक एक गोष्ट तपासून पहा आणि अंदर टाका ना। बोलल्यापेक्षा कारवाई केली तर थोडी मजा येईल, हमको भी लगेगा कहीं हम गलत थे और गलत साबित हुए। बच्चू कडूंना अचलपूरमध्ये पराभूत करणारे प्रवीण तायडे हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारलाय, त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, पण त्या आडून राजकीय पोळी भाजून घेऊ नका असं म्हणत अचलपूर मधल्या होम पिचवरच बच्चू कडूंना तायडेंनी थेट आव्हान दिलंय। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।